लोकांची, ही जी व्यासपीठावर बसली ती सगळ्यांनी तुमची ओळख ऐकलाय. भंडे सरांना तर बऱ्यापैकी सगळे ओळखतात. नवले सरांची आता सध्या आम्हाला ओळख झाली. राजू दादांना आम्ही पहिल्यापासून ओळखतोय. ही 3 लोक जी व्यासपीठावर बसतात किंवा ही 4 लोक विराचार्याचीच लोक आहेत सगळी. आणि या लोकांनी आतापर्यंत आमच्या महिला मंडळाला खूप मदत केली आहे. म्हणजे पूर्वी देखील कर्मवीर असू दे की विराचार्य असू दे, ह्या दोन्ही संस्था आम्हाला आमच्या वाटतात, म्हणजे आमच्या घरच्या संस्था आहेत. आम्हाला कधीही कमी पडले तिथे ह्या दोन्ही संस्था अगदी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतात. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला कार्यक्रमाला एखादी मदत लागते, कारण आर्थिक मदत केल्याशिवाय आपण हा कार्यक्रम असले करू शकत नाही. आणि या संस्थेचा असा आहे, कर्मवीर असू दे विराचार्य असू दे, ह्या 2 संस्था म्हणजे आमच्या संस्था असल्यासारखं अगदी आम्ही हक्काने त्यांच्याकडे जातो आणि ती लोक कधीही आपल्याला नाही म्हणत नाही. हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या आमच्या नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात मी पहिल्यांदाच मोहन नवले सरांना आम्ही बोलवण्याचं कारणच आहे. कालही मी त्यांना सगळ्यांना मी काल बऱ्यापैकी आपण जी चर्चा झाली ती काल महिलांच्या समोर मांडलेली आहे. परवाच आम्ही भाच्याच्या पटलाने अचानक आम्हाला बोलवून घेतल्याला मी सगळ्या ऑफिसमध्ये एकत्र बसलो होतो आणि त्यावेळेला मोहन नवले सरांनी सांगितलं की खूप संधी आहे तुमच्यासाठी, महिलांसाठी, आणि फक्त आपण महिलांसाठी काम करूया. तुम्ही फक्त महिलांना एकत्र करा, आम्ही त्यांना सगळ्या संधी देतो. आणि मगाशी काल मी तुम्हाला तुपाचं उदाहरण साधं सिंपल सांगितलेलं होतं, तसंच आज खूप छान माहिती ते आपल्याला देणार नवले सर. आणि भंडे सरांचा तर विषयच नाही, कारण भंडे सर म्हणजे आमचे भाऊ म्हणजे काय विचारूच नको सा की काय अगदी सांगायचं. म्हणजे मी स्नेहानं सांगितली ते निम्मा सांगितली किस्सा. आम्ही त्यांना फोन केलेला कसं करू काय करू, कारण आम्ही सगळ्या नवीन आहोत. आणि आम्ही फोन केला तर सरांनी सांगितले 10 मिनिटं झाली आणि अचानक स्नेहाच्या मोबाईलवर 5,000 रुपये आले. स्नेहा म्हटले अगं भद्देश्वरी 5,000 पाठवले. लगेच आम्ही फोन केला तर ते म्हटले मी क्षेत्रावर आहे, म्हटले माझ्याकडनं तुमच्या कार्यक्रमाची सुरुवात होते, आणि म्हणून त्यांनी लगेच 5,000 रुपये गुगल पे केले. कसं अशी माणसं आमच्या पाठीशी आहेत भंडे सर, आमच्या अशी माणसं पाठीशी आहेत म्हणून आम्ही आज हे सगळा कार्यक्रम करू शकतो. एवढ्या छान रीतीनं महिलांना नवीन काहीतरी द्यायचा आमचा नेहमीच प्रयत्न आहे. ऋषभनाथ शेतीसाठी ऋषभनाथ कमिटी म्हणून एक वेगळी कमिटी दक्षिण भारत जैन सभेनं निर्माण केलेली आहे. कारण सभा बदलते, तुमच्या लक्षात आलं असेल, सभा खूप बदलते. सभेनं नवीन सहकार क्षेत्रात पदार्पण केलं, कृषी क्षेत्रात पदार्पण केलंय, अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये जैन नेक्स्ट चालू केलेला आहे. आपल्या उद्योगासाठी वेगवेगळ्या पुढच्या महिन्यात कदाचित आम्ही एखादा उद्योजिका मेळावा घ्यायचं आमचं नियोजन आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना ऋषभनाथ कमिटी जी आहे ती पूर्णपणे आपल्या शेतकरी महिलांसाठी काम करते. मला असं म्हणायचं की तुम्ही आलेला तुम्ही कदाचित शेतकरी नसाल, पण तुमच्या गावात शेती करणाऱ्या महिला असतील, काही जणीची तुमची स्वतःची शेती असेल, तुमच्या शेतामध्ये कामाला येणाऱ्या महिला आहेत, तर त्यांच्यासाठी काय आपल्याला देता येईल, काय करता येईल, काय नवीन करता येईल, यासाठी खास करून आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे. आणि तिसरा व्यक्ती म्हणजे राजू वळवले सर. तो म्हणजे ते आमच्या वीर सेवादलचा एक भागच आहे. सध्या परवाचे HNDचं प्रकरण पुण्याचं तुम्ही सगळं ऐकला, तसंच आपलं कोल्हापूरचं जयधवल आणि वीरधवलचं प्रकरण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे की एवढी मोठी जागा आपली असताना सुद्धा आज दुसऱ्याच्या ताब्यात होती. पण गेली वर्षभर सातत्याने प्रयत्न करून ज्या 4 लोकांनी ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये खरं तर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर राजू वळवलेचा. आणि खरं सांगते की ह्या 4 लोकांनी मिळून ती संपूर्णपणे जे जागा ताब्यात घेण्यासाठी खूप प्रयत्न केले, आणि त्या प्रयत्नामुळे आज आपल्याला कोल्हापूर सारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात 10,000 स्क्वेअर फूट 12,000 स्क्वेअर फूटच्या ह्या जागा ज्या आहेत त्या जागा आज आमच्या ताब्यामध्ये आल्या. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. इतिहासामध्ये ह्याची नोंद केली जाईल. लक्षात घ्या, ही जी 4 व्यक्ती होते त्यातली एक प्रमुख व्यक्ती म्हणजे राजू वळवले सर आहेत. आणि खरोखर त्यांच्या ह्या कार्याला आमचा सगळ्यांचा तुम्हाला सलाम आहे, कारण तुम्ही एवढं मोठं कार्य केलेलं आहे. कारण कुणालाही आम्हाला माहित नाही म्हणजे सुरुवातीला कुठून केली आणि काय केली, पण हे वर्षभर याचं सातत्यानं काम चालू आहे. आणि त्या सातत्याच्या कामातून त्यांनी जे काम केलंय ते काम अगदी उल्लेखनीय आहे. आणि तुम्ही जे काम केलेलं आहे, आम्हालाही महिलांच्या बाबतीत म्हणजे तुम्ही एवढं चांगलं काम केलंय की आम्ही तुम्हाला कधी कुठं मदत लागली तर आमच्या वीर महिला मंडळाच्या सगळ्या सभासद सगळ्या सदस्य आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत. एवढंच सांगते, आज रक्तोदय सारखी एक पतसंस्था त्यांनी स्वतः उभी केलेली आहे, ज्याच्या आता बऱ्याच शाखा निघत आहेत. एक चांगली संस्था, त्यातून मुलांना रोजगार कसं मिळेल यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न आहे. आणि खरंच सर वळवले सर तुम्हालाही सांगतो, जसं विराचार्य आमच्या पाठीशी आहे, जसं कर्मवीर आमच्या पाठीशी आहे, तसं आता रत्नोदय आमच्या पाठीशी राहिली पाहिजे. आणि सरांची शाळा पण आहे. मी एकदा शाळेत वर्कशॉप घ्यायला पण गेले होते सरांच्या शाळेमध्ये. अशा बऱ्याच बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या व्यासपीठावर. या सगळ्यांना बोलण्याचं कारणच आहे की वीर महिला मंडळ असू दे, दक्षिण भारत जैन सभा ही
ही बदलते आणि ह्या सगळ्यांच्यातून तुम्हाला काहीतरी मिळावं यासाठी या लोकांना आम्ही बोलवलेलं आहे. आणि मी राजू वळवणेसांना